आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या 2 दिवसांनंतर बैठका सुरू होणार, तर पुढील 8 दिवसांमध्ये उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काहीही झालं तरी चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती। पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घाट ठाकरे यांनी रचला होता, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा गंभीर आरोप। तर जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल ही ठाकरे गटाची भूमिका, संजय शिरसाट यांची टीका। महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेच भाजपचे मुख्यमंत्री होतील, बावनकुळे यांच्याकडून गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला दुजोरा। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस हाच भाजपचा चेहरा, बावनकुळे यांच्याकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन। तर मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलं, संजय राऊतांची टीका। अमित ठाकरे यांनी भांडूप आणि दिंडोशीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी, मनोज चव्हाण यांची माहिती। भाजपच्या पूर्व नागपूर विधानसभेवर अजितदादा गटाचा दावा, अजितदादांनी थांबवलं तरी पूर्व नागपूर विधानसभेमध्ये लढणार, दादा गटाच्या नेत्या आभा पांडे यांचा भूमिकेनं महायुतीमध्ये पेच। अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मागाठाणे आणि भांडूपमध्ये मतदारसंघात बॅनरबाजी, मनसेचे उपाध्यक्ष मिलिंद घाग यांनी बॅनर्स लावले, तर अमित ठाकरेंच्या उमेदवारीसाठी पक्षामध्ये आग्रही मागणी। सलील देशमुख मोर्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार, काटोल विधानसभेमध्ये अनिल देशमुख यांच्या समोरचा पेच सुटण्याची शक्यता, सलील देशमुखांनी आधी काटोलवर दावा केला होता।